हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जगप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी चित्रे विकून मुख्यमंत्री सहायता कोरोना निधीला 51,000चा निधी मदत म्हणून देणार असल्याचे सांगितले। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जगप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी चित्रे विकून मुख्यमंत्री सहायता कोरोना निधीला 51,000चा निधी मदत म्हणून देणार असल्याचे सांगितले। कळंबी येथील आदम अली सुलतान मुजावर हे अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। आजपर्यंत रांगोळीच्या माध्यमातून जगातल्या 23 वर्ल्ड बुकात त्यांच्या नावाची नोंद झाली आहे। गिनीज वर्ल्ड बुकात कलेच्या माध्यमातून नाव नोंदवणारे ते पहिले भारतीय आहेत। त्यांना राज्य आदर्श शिक्षक कला पुरस्कार मिळाला आहे। गेल्या 9 महिन्यापासून कोरोना साथीमुळे अनेक संकटांना सामोरे जाऊन सामान्यांची मोठी हानी झाली आहे। शाळाही बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाची वर्ग शिक्षकांची जबाबदारी पूर्ण वेळेचा चांगला सदुपयोग व्हावा म्हणून त्यांनी कॅनव्हास पेंटिंग करण्यास सुरुवात केली। करायचे तर कशाचे पेंटिंग, मी व्यक्तिचित्रे रेखाटली। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बसवेश्वर, भगवान गौतम बुद्ध, संभाजीराजे, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, कर्मवीर या थोर व्यक्तींची तैलचित्रे रेखाटली। संकटाच्या काळात आपणही काहीतरी देशहिताचे कार्य करावे, आपलाही हातभार देशकार्यात लागावा म्हणून त्यांनी या तैलचित्र विक्रीतून मिळणारी रक्कम शासन दरबारी देणगी देण्याचा निर्णय घेतला। सांगली जिल्ह्यातील कला रसिकांनीही त्यास दाद दिली। मुजावर यांनी सर्व चित्रांचे घरात छोटेखानी आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवले व मार्केटच्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीत पेंटिंग विकत मिळणार व मिळणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार असल्याचे जाहीर केले। अनेकांनी ही चित्रे स्वागत मूल्य देऊन विकत घेतली। 7 ते 8 महिने दिवस व रात्र मेहनत घेऊन सुमारे 25 तैलचित्रे रेखाटली आहेत। छत्रपती शिवाजीराजांचे राज्याभिषेकाचे चित्र 20 ते 22 दिवस मेहनत घेऊन त्यांनी पूर्ण केले। उद्योजक CR सांगलीकर यांनी छत्रपती शिवाजीराजांचे तैलचित्र 50,000ला विकत घेतले। अमर पाटील आरग, रामचंद्र वाघमोडे, सरपंच सिद्धेवाडी, प्रदीप येवले, SP सूर्यवंशी, मारुती लिंगाडे, नितीन पवार, संदीप साळुंखे, स्मिता माळी, अशोक शिंदे या सर्वांनी स्वागत मूल्य देऊन चित्रे विकत घेतली। सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्तींनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। कोरोना काळातील माझा वेळ सत्कारणी लागला व एक शिक्षक या देशाचा नागरिक म्हणून महाराष्ट्रासाठी काहीतरी करू शकलो याचा अभिमान व आनंद असल्याचे मुजावर यांनी सांगितले। नमस्कार, मी आदम अली मुजावर अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। या जगावरती, या देशावरती कोरोना महामारीचा संकट 1 वर्षापासून सुरू आहे आणि या बंद कालावधीमध्ये सर्व बंद असताना आपण काहीच करू शकत नव्हतो। या संकटाला फेस करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करत होता। मी मात्र एक कलाकार म्हणून या लॉकडाऊनचा, या बंदचा चांगला उपयोग कसा होईल याचा विचार करून या देशातल्या अनेक महामानवांचे, देशभक्तांचे पेंटिंग मी केले होते आणि अशी माझी इच्छा होती की होणारे सर्व पेंटिंग कमीत कमी खर्चामध्ये विकायचे आणि त्याची होणारी रक्कम कोरोनासाठी, कोविडसाठी मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा माझा एक चांगला प्रयत्न होता। ते सर्व पेंटिंग मी आता विकलेले आहे आणि त्याचा जो जमा झालेला माझ्या कमाईचा, माझ्या खर्चातला किंवा माझ्या कष्टातला जो सर्व पैसा पेंटिंग विकून झालेला आहे तो सर्व निधी मी कोरोनासाठी देणार आहे।